हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ होता आगरी स्टाईल मटन रस्सा. तर आजची रेसिपी आहे ना मिस्टर कंटिन्यू करणार आहेत, कारण मिस्टर बनवणार आहेत ही. तर इथे बघा, मी आहे ना कुकर तापलं होतं, त्यामध्ये ऑइल टाकलं आहे मिस्टरांनी. आणि आता हा मी चॉप केलेला कांदा होता, ते मिस्टर तेलामध्ये असं छान फ्राय करून घेणार आहे. तर कधीतरी असं नवीन पाहिजे ना, थोडंसं चेंज. नेहमी तर मीच बनवते, तर मिस्टर बोलले आज माझ्या हातचं खाऊन बघ. तर म्हटलं चला, आज तुमची पण म्हणजे तुमच्या हातचं खाऊन मला पण छान असा टेस्ट मिळेल, वेगळा काहीतरी. तर अशा प्रकारे ना जो चॉपरमध्ये जेवढा लसूण शिल्लक राहिला होता ना, तो मिस्टरांनी काढून हे केला, फ्राय करायला टाकला आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आणि इथे साईडला तुम्हाला कुकरला असं थोडं लाईनिंग दिसत असेल. तर मिस्टरांना ना कुकरचं टेम्परेचर समजलं नाही, त्यांनी फास्ट गॅसवरती ठेवला. आणि स्टीलचं असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे की स्टीलचं लवकर गॅसवरती जळतो कुकर. आणि त्यामुळे मग तो थोडासा असं साईडला जळाला. तर ठीक आहे. आणि इथे मिस्टर कांदा फ्राय करत होते, तोवर मी एका साईडला आहे ना मटण असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये हळद टाकलेली, मीठ टाकलेलं आहे. मी फक्त वरवरची मिस्टरांना मदत करत होते, बस एक हेल्पिंग हँड म्हणून. आणि इथे बघा, मिस्टरांना हाताने सगळं असं एकजीव करून घेत होते, कारण की पूर्ण सगळ्या मटणला आहे ना सगळ्या बाजूने मीठ आणि हळद लागली पाहिजे. त्यामुळे तर हाताचा टेस्ट हा खरंच खूप छान असतो. तर स्पूनने तर काय आपण कधीतरी करतोच, नेहमीच करतो आपण स्पूनने, पण हाताची टेस्ट ही वेगळी तर असतेच ना. तर बघा, इथे पूर्ण मटण आहे ना हळद मीठ लावून आहे ना असं मॅरिनेट केलेलं आहे. एका साईडला मिस्टरांनी ना कुकरमध्ये आहे ना लसूणचा कांदा टाकलेला आहे, म्हणजे पूर्ण कांडी टाकलेली आहे लसूणची. इथे बघू शकता तुम्ही. मी त्यांना बोलली होती तुम्ही थोड्याशा अशा पाकळ्या करून टाका, तर बोलले नाही, असाच छान टेस्ट येतो. ते वाफेवर शिजतो तो लसूण आणि छान असा टेस्ट येईल, तू बघशीलच. तर तरी पण ते फोडण्याचा प्रयत्न करत होते. हरकत नाही. तर इथे एका साईडला आहे ना मी दहीसुद्धा टाकलं आहे मटणमध्ये मॅरिनेट करायला. पण ही आपण मॅरिनेट आहे ना फक्त कांदा शिजेपर्यंतच ठेवणार आहे. कारण की कसं ना, दही लावली तर मॅरिनेट हा अर्ध्या एक तासाचा अवधी असतो आपल्याला. पण तसं नाही करणार आहे आम्ही डायरेक्ट फक्त असं दही टाकणार आहोत आणि तसंच करून घेणार आहोत मॅरिनेट, फक्त जेवढा वेळ कांदा शिजेल तोपर्यंतच. तर इथे असं मिस्टर पण फ्राय करत होते आणि हे करत होते, म्हणजे लसूण असं छान त्याच्यामध्ये फ्राय करून घेत होते तेलामध्येच. बघू शकता इथे तुम्ही. तर इथे बघा, मिस्टरांनी ना दही टाकलं होतं, तर ते सुद्धा हाताने जसं एकजीव करून घेतलं आहे मटणमध्ये. तर पाहू शकता, कारण प्रत्येक मटणाच्या पीसला आहे ना दही आणि हळद मीठ हे लागलंच पाहिजे, म्हणून हे हातानं करणं बेस्ट असतं. तिथे तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. नुसत्याच कमेंट्स करू नका, तर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. तुमचं एक एक कमेंट्स माझ्यासाठी खूप मोटिवेशन्स असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर इथे बघा आहे ना, मॅरिनेट केलेला जो मटण होता ना, ते आम्ही सोडलं आहे कुकरमध्ये. आता जे मटणला जे काही त्याचं पाणी सुटेल ना, तोवर ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. तर ह्याचं स्वतःचं पाणी आता सुटेल मटणला. आम्ही आगरी नाही आहोत फ्रेंड्स, पण आम्ही खानदेशी आहोत. पण एक असं ठाण्यामध्ये राहिल्या कारणाने आजूबाजूचा माहोल थोडासा असा आगरी टाईप होता फ्रेंड सर्कलमध्ये. तर त्यामुळे असं थोडंसं माहिती आहे ही रेसिपी, त्यांची पद्धत कशी असते ती. तर फ्रेंड सर्कल आमचा आगरी समाजाचा भरपूर आहे, खूप मोठा आहे. तर आम्ही त्यांच्याशी म्हणजे कनेक्टेड असतो, तर आम्हाला असं माहिती पडतं त्यांच्या कधी फंक्शन्समध्ये वगैरे गेल्यावरती. तर इथे बघा, थोडीशी अद्रक आहे ना, आपण अद्रक लसूणची पेस्ट नाही टाकणार आहोत, तर असं अद्रक आहे ना आपल्याला ग्रेड करून घ्यायचं आहे. ग्रेटरवर असं आपण म्हणजे छान असं क्रश केलं ना अद्रक, तर खूप असं छान टेस्ट येतो. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक अख्खा मोठा 2 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला होता. त्याचं वरचं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे. आणि त्याला ना आता असं ग्रेड करून घेतात ते मिस्टर. पाहू शकता इथे तुम्ही.
बघा तुम्ही एका साईडला बघू शकता की मटनला स्वतः पाणी असं सुटलेलं आहे आणि छान असं मटण शिजलं आहे. तर म्हणजे शिजलं नाही आहे, पण असं थोडं छान मस्त पाणी त्याचं हे झालं आहे. तर जे अद्रक ग्रेड केलेलं होतं ना, ते सगळं अद्रक यामध्ये पुन्हा एकदा सगळ्या मटणाला लावून घेतलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. तर हे बघा थोडंसं उरलेलं अद्रक होतं, तर ते मी खाली असं क्रश करून दिलं त्यांना. इथे बघा आता याला छान असं पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. पाणी सुटलंय ते. आणि एका साईडला मी ना मिस्टरांना ज्यात मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, त्या वाटीमध्ये मी त्यांना गरम पाणी टाकून दिलं आहे, जेणेकरून कुकरमध्ये टाकायला होईल. आणि असं मटणचं सूप जरी तुम्ही कधी म्हणजे प्यायला जरी घेतलं ना मैत्रिणींनी ताईंनो, तर हे जे आहे ना, ह्याने खरंच सर्दी वगैरे पण थोडी कमी होते. हे अद्रक लसूणचं जास्तीत जास्तचं असलेलं हे आहे सूप आहे. ह्याने खरंच खूप फरक पडतो शरीराला. किंवा तुम्ही लहान मुलांना जरी दिलात ना, तरी त्यांच्या तब्येतीमध्ये त्यांच्या हेल्थसाठी खरंच खूप छान आहे. तर फक्त रस्सा द्यायचा, पीस नाही द्यायचा लहान मुलांना, कारण तेवढं त्यांचे लंग्स हे नाही करत, ॲक्सेप्ट नाही करत. तर त्याच्यामुळे ना तुम्हाला फक्त असं त्याचा रस्सा आणि चपातीमध्ये चुरून लहान मुलांना खाऊ घातलं ना, लहान म्हणजे 1.5-2 वर्षाच्या मुलांना, तर ते त्यांच्या शरीरासाठी म्हणजे हेल्थसाठी ठीक आहे, छान आहे. आणि त्याने वाढसुद्धा म्हणजे छान होते. तर अशा प्रकारे मी डुग्गूला आहे ना, मी कधी कधी असंच बनवून देत असते. भातासोबत किंवा चपातीसोबत असं त्याला मी स्मॅश करून देते. तर त्यालाही एक अशी वेगळी टेस्ट लागते आणि त्याला आवडतं फार. तर अशा प्रकारे मटनला छान प्रकारे पाणी टाकून हे केलेलं आहे, सगळीकडनं फिरवून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे. आणि मी सुद्धा माझं पूर्ण म्हणजे किचन जे काही मेसी झालं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं एका साईडला. तर बघा छान अशी उकळी येत आहे. तर आता आपण आहे ना ह्याला कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि याला 3 चांगल्या शिट्ट्या देऊन घेऊयात. 3 शिट्ट्यांमध्ये मटण खूप छान असं शिजलं जातं. तर माझं हे पिजनचं कुकर आहे ना, स्टेनलेस स्टीलचं, त्याच्यामध्ये 3 शिट्ट्यांमध्ये छान असं मटण होऊन जातं, छान शिजतं असं. तर इथे बघा कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या आहेत. आता आपण तिखट बनवणार आहोत. तर इथे मी ना गॅसवरती कढई ठेवली आहे. फोडणीचं मटण तर मिस्टरांनी केलं. आता पुढची रेसिपी मी सुरू करते कंटिन्यू. तर इथे बघू शकता तुम्ही, मी ना कढई तापवायला ठेवली होती. तर आता त्यामध्ये मी टाकते तेल. आणि आपल्याला ह्याचा आहे ना तिखट आगरी स्टाईल रस्सा करायचा आहे. तर इथे बघू शकता मी ना पहिले मसाले आहेत ना पूर्ण तेलामध्ये असे छान फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून आहे ना एक त्याला छान असा स्वाद येतो. मी कधी कोणतीही भाजी बनवताना तेलामध्ये पहिले मसाले फ्राय करून घेते, जेणेकरून त्याने छान असा टेस्ट आणि कलरसुद्धा येतो. तर इथे बघा मी नंतर मसाले फ्राय झाल्यावरती यामध्ये टाकलं आहे वाटण, जे मी खोबऱ्याचं बनवून ठेवते ते. आणि आपले हे नॉनव्हेज आणि व्हेजसाठी सुद्धा हे वाटण लागतं. तर मी असं बनवून ठेवते. तर ते वाटण मी टाकलेलं आहे. तर त्यातलं जे उरलेलं आहे ते आणि कलर बघा तुम्हाला आत्ताच दिसत असेल किती छान असा कलर आलेला आहे वाटणला, बघू शकता इथे. तर अशा प्रकारे ना आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत वाटणला त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तिथे तुम्ही पाहू शकता की तेल छान असं सुटलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे मटणाचे पीस. मी त्याचा रसा साईडला काढून घेतलेला आहे. आणि आता त्याचा मटणाचा फक्त मटणचे जे पीस आहेत ना, ते मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बघा किती छान असं साईडने तुम्हाला दिसत असेल की तेलाचं असं किती छान असं तेल सुटतं आहे त्या वाटणचं त्यालाच.
खूप छान असा कलर दिसतोय ताईंनो. इथे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे वाटणला. आणि खूप छान असा फ्रायसुद्धा इतकं छान स्मेल येत होता ना, काय सांगू तुम्हाला. खूप छान असा त्याचा सुगंध येत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात मी ना ते म्हणजे आपले मसाले अजून खालून जळू नयेत म्हणून मी ना त्याच्यामध्ये ना थोडंसं ते वाटणच्या डब्याला जे वाटण थोडंसं चिटकलेलं होतं ना, ते आपण गरम पाण्यामध्ये धुवून टाकणार आहोत. तिथे तुम्ही बघू शकता मी ना त्यामध्ये वाटणमध्ये मी थोडं हे टाकलं आहे. तर आता थोडं अजून आपण तेलामध्ये याला छान असं फ्राय होऊन देऊयात. बघू शकता हे बघा किती छान असं तेलाचा तवंग आलेला आहे. आपण छान जर वाटण फ्राय केलं ना थोड्याशा पण तेलामध्ये, तर त्याला एक त्याचं असं तवंग येतो, एक छान असा कलर टेक्स्चर येतो त्याला. बघू शकता इथे तुम्ही. आता मी यामध्ये टाकते पीस. आणि जेवढं कुकरला जेवढं फोडणीचं लागलेलं असेल त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मी ते पाणीसुद्धा मटणच्या रसामध्ये टाकणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी आधी सर्वप्रथम पूर्ण ग्रेव्हीमध्ये मटण छान असं फिरवून घेते, जेणेकरून प्रत्येक मटणच्या पीसला ग्रेव्ही ही लागली पाहिजे, म्हणजेच की वाटण ही लागलं पाहिजे आणि छान असं शिजलं पाहिजे त्यामध्ये. आता मी थोडा गॅस फास्ट पण करून घेणार आहे. ह्याच्यात बघा मी गरम पाणी टाकून पूर्ण कुकर हे केलं आहे, धुवून घेतलं आहे. आता आपण ह्याचं जसं छान होऊन देऊयात. बघा थोडंसं हलवून घेऊया आणि नंतर ह्याला शिजवून देऊयात आपण. बघा मी अजून थोडं गरम पाणी टाकते आणि याला ना अर्धवट झाकण ठेवून कन्सिस्टन्सी हवी होती एवढीच. तर मी असं अर्धवट झाकण ठेवूनच हे करणार आहे. आणि ना तुम्हाला जर म्हणजे अजून छान असं ग्रेव्हीला कलर यायचा असेल ना, तसं अर्धवट कढईला आहे ना म्हणजे मोठा स्पून ठेवून त्याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं. तर बघा किती छान असा कलर येतो भाजीला. इथे बघू शकता. आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ, कारण मी वाटणमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी अगोदर जास्तीचं मीठ नाही टाकलं आहे. तर आता मी थोडंसं टाकणार आहे मीठ यामध्ये. तर बघा सगळं मिक्स करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की रसाची कन्सिस्टन्सी कशी आहे ते. आणि याच्यावरती ना तुम्ही कोथिंबीर हे करू शकता, स्प्रिंकल करून टाकू शकता. पण माझ्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून मी नाही टाकली. तर ठीक आहे. आणि ही अशी होते ग्रेव्ही. इथे बघू शकता. आता मी तुम्हाला सर्व करून पण दाखवू शकते. त्याची बघा तुम्ही किती असं छान रस्सा झालेला आहे आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल. तर पुन्हा एकदा असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊया तुमच्या भेटीस. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.